तर आपण पाहतोय दिल्लीमधल्या या सर्व सध्याच्या घडामोडींचे तीव्र पडसाद हे महाराष्ट्रात देखील उमटलेले आहे। पुण्यामधलं दृश्य आपण बघितलंय, पुण्यात सर्व विद्यार्थी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर सध्या ही मुंबईतली दृश्य आहेत। मुंबईच्या दादरमधील चैत्यभूमीच्या परिसरामध्ये हे आंदोलक एकत्र आलेले असतानाच या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, आता आपण पाहतोय बऱ्याच वेळापासून एक एक करून सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दिल्लीमध्ये जे घडतंय त्याचे तीव्र पडसाद आता आपल्याला महाराष्ट्रात मुंबईत उमटताना दिसत आहेत। नक्कीच दादर चैत्यभूमीच्या बाहेर आज कॉक्रोच जनता पार्टीचं एक आंदोलन होणार होतं, तशी तयारी पोलिसांनी केलेली होती। मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीपासूनच जे आंदोलक या ठिकाणी या परिसरामध्ये दाखल झालेले होते त्यांची धरपकड करायला पोलिसांनी सुरुवात केलेली होती। मागील अर्ध्या तासापासून जे आंदोलक या ठिकाणी येत आहेत त्यांची धरपकड केली जाते आणि अजूनही ही धरपकड सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देशभरातून मिळताना पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये मुंबईमध्ये खरं तर सकाळपासूनच सकाळी आपण शरदचंद्र पवार पक्षाचं देखील आंदोलन झाल्याचं बघितलं आणि आता मोठ्या प्रमाणात तरुण चैत्यभूमीच्या बाहेर दाखल होत घोषणाबाजी देत आहे। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलक देत आहेत। सोबतच यामध्ये काही जे महिला होत्या त्या महिलांची सुद्धा धरपकड करण्यात आली आणि आता आपण ह्या परिसरात जर बघितलं ही दृश्य आपण बघतोय चैत्यभूमीच्या बाहेर जो सिग्नल आहे त्या सिग्नलवरची दृश्य आहे, त्याचा संपूर्णपणे फटका वाहतूक कोंडीवरती सुद्धा झालेला, वाहतुकीवरती देखील झालेला आहे। कारण ठिकठिकाणी पोलिसांनी गाड्या अडवायला सुरुवात केलेली आहे। त्या गाड्यांमध्ये आंदोलक आहे का याची तपासणी पोलिसांकडनं केली जात आहे आणि त्यानंतर जर संशय आला तर तात्काळ त्याची धरपकड करत पोलीस व्हॅनमध्ये प्रत्येकाला बसवलं जात आहे। या आंदोलनामध्ये आज जास्तीत जास्त महिलांनी आणि तरुणींनी सहभाग घेतलेला होता। प्रचंड आक्रमक भूमिका त्यांची या संपूर्ण आंदोलनामध्ये पाहायला मिळाली आणि अजूनही आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांची धरपकड पोलिसांच्या मार्फत केली जाते। इथे आपण जर बघितलं तर चैत्यभूमीकडे जाणारा हा रस्ता आहे, फक्त या रस्त्यावरतीच नाही तर ठिकठिकाणी अशा 2 ते 3 रस्त्यांवरती बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून आतमध्ये जाऊन आंदोलक हे आंदोलन करणार नाही याची पोलिसांनी काळजी घेतलेली होती आणि मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत ते या ठिकाणी अलर्ट होते। अजूनही काही आंदोलक या ठिकाणी दाखल झालेत आणि इथे त्यांची पुन्हा एकदा धरपकड करायला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी आपल्याला पोलीस व्हॅन उभी असल्याचं बघायला मिळते। इथे बघितलं तर त्यांच्या हातामध्ये इथे जे आंदोलक आहेत बघितलं तर ही तरुणी आहे, हिला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतले। अशा पद्धतीने मोठ्या संख्येनं आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि अजूनही आंदोलक या ठिकाणी दाखल होत असून परिस्थिती जैसे तेच पाहिजे बघायला मिळत आहे। इन्कलाब जिंदाबादचे नारे या ठिकाणी आंदोलकांकडनं दिले जात आहे। पोलीस सध्या अलर्ट मोडवरती असून आंदोलक जे आहेत ते एका पाठोपाठ एक आपल्याला इथे बघायला मिळत आहे। मुंबईमध्ये आपण ही परिस्थिती पाहतोय, ठिकठिकाणाहून जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जो आहे तो वाढताना दिसतोय आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही, नीट पेपर ज्या पद्धतीने लीक झाला याचा परिणाम प्रत्येक विद्यार्थ्यावरती प्रत्येक पालकांवरती झालेला आहे। त्यामुळे सीमा, आपण पाहतोय दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळतात आणि आता या आंदोलनानं आणखी एक मोठं व्यापक असं स्वरूप घेतलेलं आहे असं सध्या तरी चित्र आपल्याला दिसतंय। या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद सीमा या माहितीसाठी। दादरमधील चैत्यभूमीवरची ही दृश्य आपण पाहतोय। वांगचुक यांच्या समर्थनार्थ, सीजेपीच्या समर्थनार्थ हे सर्व विद्यार्थी एकवटलेले असतानाच आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या आक्रमक मागणीसह हे सर्व विद्यार्थी तरुण एकवटलेले होते, मात्र आंदोलन सुरू करण्याच्या पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये सध्या अभूतपूर्व स्थिती आहे। आंदोलक संसदेच्या परिसरात पोहोचले, त्यामुळे पोलिसांची मोठी धावाधाव झाली आहे। संसदेचं मुख्य प्रवेशद्वार हे बंद करण्यात आलेलं आहे आणि सुरक्षेत प्रचंड वाढ केली। आंदोलकांवर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यात। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत।
आणि आता थेट जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यात देखील आता या दिल्लीतल्या सर्व घडामोडींचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत. सर्व विद्यार्थी संघटना एकवटलेल्या आहेत. सर्व विरोधी पक्ष देखील आपल्याला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी एकत्र येत असल्याचं या सर्व संघटनांचं, राजकीय पक्षांचं, विरोधकांचं म्हणणं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ असल्याचं देखील अनेक विद्यार्थ्यांनी, आंदोलकांनी मत व्यक्त केलेलं आहे. तर हे आंदोलन आता केवळ अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक यांच्या पुरतं मर्यादित राहिलं नसून हे आंदोलन आता विद्यार्थ्यांनी हातात घेतलेलं आहे आणि देशभरामध्ये हे आंदोलन पोहोचलेलं आहे. आजच्या तारखेला देशातल्या कानाकोपऱ्यामधला विद्यार्थी हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढा देतोय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतोय. त्यामुळं आता हे आंदोलन आणखी व्यापक स्वरूपात पोहोचल्याच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीजेपीनं स्पष्ट केलं आहे.